आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। खरं तर आज जे विद्यार्थी आहेत त्यांचा फक्त एकच गोष्ट आहे की हे जे काही झालेलं आहे त्याबद्दल तुम्ही शिक्षण मंत्री जे आहे धर्मेंद्र प्रधान यांचा त्यांना राजीनामा द्यायचा आणि ते साधी गोष्ट जर करू शकत नाही, कारण हीच पिढी ही भावी पिढी होणार आहे। जर आताच्या सरकारला एवढंही जमत नसेल आणि त्यांचे विचार त्यांपर्यंत पोहोचून सुद्धा आज ते पोलिसांना पुढे करतायत, त्यांच्यावर विचार विनिमय करायला येत नाहीये, तर खरंच मला असं वाटतं या जो सरकार आहे त्याने पूर्णपणे राजीनामा द्यावा आणि धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्यावा। या सरकारचा निषेध आहे। आम्हाला कोणत्याही परिस्थितीत आम्हाला हे सरकार नकोय। आम्ही सामान्य जनता असो आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना कल्याण शहर आम्ही सर्वजण ह्या महिला सर्व मिळून आम्ही त्यांचा निषेध करत आहोत। सर्वप्रथम हे जे दिल्लीला बसलेले मोदी सरकार आणि त्यांचा तो अनपढ शिक्षण मंत्री यांचा मी निषेध करतोय। कारण आपण जे विद्यार्थी जे बसले होते हे कशासाठी बसले होते की त्यांच्या न्याय हक्कासाठी बसले होते, मग त्यांना भेटण्यासाठी यांना वेळ नाही। मागच्या वेळेला 2024ला नीटची एक्झाम लीक झाली, त्याच्यामध्ये जवळजवळ 91 विद्यार्थी 1 नंबरला आले होते। म्हणजे 720 गुणांची जी परीक्षा असते त्याच्यानंतर ती परीक्षा रद्द केली, मग पुन्हा घेतली। मग ते पुन्हा घेतल्यानंतर फक्त 14 ते 15 म्हणजे 14,000 लोकांपैकी 14 ते 15 विद्यार्थी पास झालेले। मग यांनी शिक्षणाचा खेळखंडोबा केलेला आहे। मग ह्या मूर्खाला एवढी सुद्धा अक्कल नाही की विद्यार्थी कशासाठी बसलेले आहेत, त्यांना तिथं जाऊन भेटण्याची वेळ नाही यांना। मी आपल्या माध्यमातून त्यांचा निषेध करतोय, कारण ज्या वेळेला आपल्याला इंग्रजांपासून आपल्याला आझादी मिळवायची होती त्यावेळेला आपल्याला गोळीबार झालं, गोळ्या खायला लागल्या आणि आता आपल्याला शिक्षणासाठी लाठ्या काठ्या खाव्या लागतात। कारण आपण पाहिलेले, आम्ही तुमच्या माध्यमातून पाहिलेले की जे विद्यार्थी बसलेले होते तिथं त्यांच्या डोके फोडले, हातापायावर पट्टे आले, वण आलेले आहेत, असा लाठीचार्ज केले। मग ते विद्यार्थी आहेत का देशवादी आहेत, देशद्रोही आहेत, हे सुद्धा कळायला पाहिजे। म्हणून मी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आज कल्याण शहरातर्फे या भाजप सरकारचा आणि खास करून त्या धर्मेंद्रचा निषेध करतोय। 20 दिवस आपण पाहतोय जंतर मंतरवर जे उपोषण चालू होतं ते उपोषण सरकारने चिरडलं आणि त्यानंतर काल जे विद्यार्थी पुन्हा तिथे मोर्चासाठी जमले होते त्यांच्यावर बेछूट गोळीबार लाठीचार्ज केला। तर या सरकारचा मी जाहीर निषेध करतो आणि अशा प्रकारे आम्ही भ्रष्टाचार करतो तुम्ही बोलायचं नाही, आम्ही तुला दडपशाही करतो तुम्ही बोलायचं नाही, ही जी वृत्ती आहे भाजप सरकारची ही वाढत चाललेली आहे। आणि त्यानुसार आज जर आपण बघितलं तर हे संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या भारतातील युवकांनी पुढे येऊन या आंदोलनात सहभागी झालं पाहिजे आणि या मोदी सरकारचा निषेध केला पाहिजे असं आम्ही आवाहन करतो। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।